महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नमस्कार, मी प्रियंका। गरजा महाराष्ट्र न्यूज मध्ये तुमचं स्वागत। सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स। महाराष्ट्र माळी समाज महासंघाच्या सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांना भारतरत्न मिळण्याच्या मागणीला अखेर मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदील। शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून 19 विद्यार्थ्यांची दिशाभूल। आणि पूर्व विदर्भात अखेर वरुण राजाचे आगमन। शुक्रवार रात्रीपासून पावसाची रिमझिम सुरू। गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। आता पाहूयात सविस्तर बातम्या। महाराष्ट्र माळी समाज महासंघाच्या दीर्घकालीन मागणीला अखेर मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदील मिळाला आहे। महाराष्ट्र माळी समाज महासंघाच्या 27 जूनला झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत व 28 जून रोजी पार पडलेल्या बृहन्मुंबई परिचय मेळाव्यामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांना भारतरत्न मिळावा अशी मागणी करण्यात आली होती। या मागणीचे निवेदन महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेश कार्य अध्यक्ष अनिल महाजन यांनी मुख्यमंत्र्यांना दिले होते। त्या निवेदनावर विचार करता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबाराव फुले या दाम्पत्यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान म्हणजेच भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे। शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने 19 विद्यार्थ्यांची दिशाभूल केली आहे। या विद्यार्थ्यांना बोर्डाकडून महाविद्यालयाच्या प्रवेशाबाबत कन्फर्मेशन मेसेज येऊन सुद्धा प्रवेश मिळाला नाहीये। बोर्डाने मेसेज करून आपले नाव मेरिट लिस्टमध्ये आले आहे, आपला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश निश्चित करावा असा संदेश पाठविला आहे। त्यानंतर प्रवेशाबाबत विचारणी केली असता प्रवेश प्रक्रिया सुरू आहे असे सांगत काही काळ विद्यार्थ्यांना वाट पाहण्यास सांगितले आणि त्यानंतर सांगितले की ही लिंक बंद झाली आणि त्यामुळे तुमचा प्रवेश होऊ शकत नाही। बोर्डाकडून मेसेज येऊन सुद्धा आमचा प्रवेश का झाला नाही असा सवाल संतप्त विद्यार्थी करीत आहेत। या प्रकारात विद्यार्थ्यांचा काय दोष असे पालकांनी प्राचार्यांना विचारल्यावर ते म्हणाले की आम्ही बोर्डाशी बोललो, मात्र आता पुढील फेरीतच विद्यार्थ्यांना प्रयत्न करावे लागतील। त्यांच्या या प्रक्रियेवर विद्यार्थ्यांनी आम्हाला बोर्डाकडून मेरिट लिस्टमध्ये नाव येऊन सुद्धा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आमचा प्रवेश झालेला नाही, त्यामुळे या प्रकाराला प्रशासन जबाबदार असून जर आम्हाला प्रवेश मिळाला नाही तर आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशारा विद्यार्थ्यांनी दिलाय। ॲडमिशन का झालं नाही याच्यापेक्षा की लिंक 10 वाजता बंद पडल्यामुळे 19 विद्यार्थी ॲडमिशनचे राहून गेले। लाईटचा प्रॉब्लेम होता आपला जो 2 ते 3 तास लाईट नव्हती मध्यंतरी, तरी पण आपण इन्व्हर्टरवर ॲडमिशन वगैरे सगळे केले, त्यामुळे स्लो झालं ते प्रोसेस सगळी। पूर्ण जागा फुल झालेल्या आहेत, तरी पण त्यांच्या ॲडमिशन झाले नाहीत। त्यांना अलॉटमेंट लेटर अवेलेबल केलेत त्यांनी, तरी आम्हाला ॲडमिशन मिळालं पाहिजे। मी ॲडमिशनसाठी काल सकाळी आलेलो। काल आम्हाला 7:30 ते 8च्या दरम्यान बोर्डाचा मेसेज आलेला की तुम्हाला अलॉटमेंट लेटर प्रोव्हाइड झालेले आहे, तुम्ही कृपया ITIमध्ये जाऊन तुमचे ॲडमिशन कन्फर्मेशन करून घ्या। पण इथं आल्यावर आम्हाला सिच्युएशन अशी कळली की इथल्या ITIचे सर म्हणतात की तुम्ही 1 वाजता अजून लिस्ट आले नाही, 2 वाजेपर्यंत आले नाही, 4 वाजेपर्यंत थांबलो नाही आलेली, 6 वाजेपर्यंत थांबलो। त्यांनी नंतर आम्हाला 9 वाजता सांगितलं की आम्ही बोर्डाशी बोलतो, तेव्हा त्यांनी लिंक चालू करून ITIचे काही मुलांचे ॲडमिशन घेतलेले फक्त, आणि त्याच्यानंतर जेव्हा लिंक बंद झाली तर काही मुलांचे ॲडमिशन बाकी आहे। तर आता ते ॲडमिशन होतील किंवा नाही त्यांनी आम्हाला अजून काहीच कळवलेलं नाही। पूर्व विदर्भात अखेर वरुण राजाचे आगमन झाले आहे। शुक्रवारी रात्रीपासून भंडारा व गोंदिया जिल्ह्यात पावसाची रिमझिम सुरू झाली असून वातावरणात गारवा निर्माण झालाय। उशिरा का होईना शुक्रवारी रात्रीपासून भंडारा व गोंदिया जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असून बळीराजा सुखावला आहे। 2 दिवसांपूर्वी गोंदियातील सर्वच तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली होती, मात्र भंडारा जिल्ह्यात अद्यापही पाऊस बरसला नव्हता। भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात पावसाची संततधार सुरू असून बळीराजाच्या आशा बळावल्या आहेत। पाऊस असा सुरू राहिला तर दुबार पेरणीचे संकट दूर होईल अशी आशा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। बसस्थानकावर थंड पाण्याची सोय नाही। महामंडळाच्या काही गाड्या नामफलकाशिवाय धावताना दिसतात। काही पट्ट्यांवरील नावे अस्पष्ट व पुसट झालेली आहेत, त्यामुळे कोणती बस कोणत्या गावाला चालली आहे हेही कळत नाहीये। बसमधील आसनाची मोठी दुरावस्था झाली आहे। ST मध्ये धूळ, माती, कागदाचे चिटोरे, प्लास्टिक बाग असतात। काही वेळा प्रवाशांनी केलेली घाणही असते। बसमध्ये प्रवाशांसाठी असणाऱ्या प्रथमोपचार पेट्याही गायब आहेत, तर काही पेट्यांमध्ये औषधे व इतर साहित्य नसल्याचे दिसून येते। एसटीच्या अस्वच्छतेकडे आगार प्रमुखांचे दुर्लक्ष असल्याच्या तक्रारी प्रवासी करतात।
याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष पुरवणे गरजेचे आहे। या मार्गावरील बस वाहतूक बंद केली आहे। पर्याय म्हणून माचनूर, रहाटेवाडी, बोराळे, अरळी, सिद्धापूर अशी वाहतूक केली जाते। नियमित पासधारकांनाही एसटीच्या या अनियमिततेपणामुळे त्यांच्या नियोजित वेळेत व ठिकाणी पोहोचता येत नाही। वरुणराजाने पाठ फिरवल्यामुळे राज्यावर दुष्काळाचे संकट निर्माण झाले असून राज्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे। त्यामुळे अडचणीत सापडलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी संपूर्ण राज्यात काँग्रेस पक्षाकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर काँग्रेसचे नेते माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांच्या नेतृत्वात भव्य मोर्चा काढण्यात आला होता। परंतु सदर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात धडकला असता त्या ठिकाणी काँग्रेसचे निवेदन घेण्यासाठी एकही अधिकारी जिल्हाधिकारी यांच्या दालनात उपस्थित नव्हता। जिल्हा प्रशासनाने मोर्चा बेदखल केल्यामुळे संतप्त काँग्रेस नेत्यांनी जिल्हाधिकारी यांच्या खाली खुर्चीला निवेदन देऊन शेतकऱ्यांप्रती असंवेदनशील जिल्हा प्रशासनाला श्रद्धांजली अर्पण केली। संपूर्ण कर्जमुक्तीच्या आंदोलनाचा हा लढा माननीय खासदार अशोकरावजी चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये मागच्या 27 तारखेला सुरू झालेला आहे अकोला बाजार येथून। त्याचाच एक भाग म्हणून आज संपूर्ण राज्यामध्ये जे मोर्चे होत आहेत त्याचाच मोर्चा या आपल्या जिल्ह्यामध्ये आज आयोजित करण्यात आला होता। त्याचं नेतृत्व आदरणीय मोघे साहेब यांनी केलं आणि हजारो शेतकरी आज या मोर्चामध्ये सहभागी झाले होते। आणि हे निवेदन संपूर्ण कर्जमुक्तीचं निवेदन देण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात आज आलो, पण पाहत होतो या कार्यालयामध्ये शुकशुकाट आहे, कोणीच नाही आहे आणि अतिशय मुरदाड असं प्रशासन या ठिकाणी दिसते आम्हाला आणि निवेदन घेण्याला सुद्धा कोणी या ठिकाणी तयार नाही आहे। म्हणून आम्ही आमचं निवेदन जिल्हाधिकाऱ्याच्या खुर्चीला चिटकवलं आणि मेलेल्या माणसाला ज्या पद्धतीनं श्रद्धांजली वाहला जाते तशी प्रशासनाला आम्ही श्रद्धांजली या ठिकाणी वाहली आणि या सर्व बाबीचा आम्ही निषेध करतो। आणि यानंतर अशा प्रकारच्या घटना पुन्हा जर घडल्या तर काँग्रेस अतिशय आक्रमकरित्या त्या घटना हाताळेल अशा प्रकारचा या ठिकाणी आव्हान वजा विनंतीसुद्धा मी प्रशासनाला करू इच्छितो। विठुरायाच्या भेटीच्या ओढीने भक्तिसागरात बुडालेला वैष्णवांचा मेळा आकुर्डीतील दुसरा मुक्काम उरकून पुण्याच्या दिशेने मार्गस्थ झालाय। पालखी सोहळ्याच्या दर्शनासाठी पुणे मुंबई महामार्गावर भाविकांचा महापूर लोटला होता। विविध संघटना, संस्था, सामाजिक कार्यकर्त्यांनी वारकऱ्यांच्या सेवेसाठी कोणतीही कसूर ठेवली नव्हती। आकुर्डीकरांचा पाहुणचार आनंदाने स्वीकारणाऱ्या वैष्णवांच्या रूपात साक्षात पांडुरंग आपल्या घरी आल्याचा आनंद शहरवासियांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता। आकुर्डी गावातील शाळा, मंदिरे, सामाजिक संस्थांच्या इमारतींमध्ये वारकऱ्यांची राहण्याची सोय करण्यात आली होती। रात्री उशिरापर्यंत मंदिरात टाळ मृदुंगांच्या गजरात अभंग, भारुड, भजन रंगले होते। आरती केल्यानंतर पालखी पुण्याच्या दिशेने मार्गस्थ झाली। सर्वच रस्ते वारकऱ्यांच्या गर्दीने फुलले होते। पिंपरीतील HA कॉलनी येथे न्याहरी झाली। विठ्ठलाच्या ओढीने हरिनामात दंग झालेल्या भाविकांमुळे अवघे शहर भक्तिरसात न्हाऊन निघाल्याचे चित्र होते। संत तुकाराम नगर येथील संत तुकाराम महाराज प्रतिष्ठानच्या वतीने पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले। पिंपरी चिंचवडकरांचे आदरातिथ्य स्वीकारून असंख्य वारकऱ्यांनी पुण्याच्या दिशेने प्रस्थान केले। नियमित सेवा देत आहोत, ह्यात मिळणारा आनंद अतिशय वेगळा आहे। सहसा ह्या यात्रेमध्ये जास्त प्रमाणामध्ये वयस्कर लोक असतात, त्यांना गुडघेदुखी, कंबरदुखी, चालण्याचा त्रास, अस्थमा, डायबिटीज अशा अनेक प्रकारच्या व्याधी असून देखील एक परमेश्वराची ओढ आणि शक्तीच्या प्रेरणेने ते चालत असतात। त्यांची ही यात्रा सुखकर व्हावी हाच आमच्या ह्या मेडिकल कॅम्पचा उद्देश आहे। वेळोवेळी आम्ही जागोजागी पण सेवा देत असतो आणि परमेश्वर त्यांना शक्ती देव आणि त्यांना त्यांच्या मुक्कामी सुखरूप व्यवस्थित जाऊन त्यांचं दर्शन व्हावं। जाता जाता पुन्हा एकदा पाहूयात हेडलाईन्स। महाराष्ट्र माळी समाज महासंघाच्या सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांना भारतरत्न मिळण्याच्या मागणीला अखेर मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदील। शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून 19 विद्यार्थ्यांची दिशाभूल। आणि पूर्व विदर्भात अखेर वरुणराजाचे आगमन, शुक्रवार रात्रीपासून पावसाची रिमझिम सुरू। तुर्तास वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा गर्जा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत।